खाली आलो न वर बघितलं, काय तो भला मोठा धबा धबा. आम्ही बाहेर निघाले न काय काढ नाही होणार, असं होणारच नाही. हॅलो मंडळी, केम छो, कसं काय? आज संडे आणि आपल्या घरी आलाय गौरव भाऊ. का ते सांगतो पुढे. पहिल्या बाप्पाचे दर्शन करून घेऊया, मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. सर्वांनी आपापले बाईक वॉश केले, सर्व रेडी झाले. तेवढ्यात टोमू दादा पण आला. मग निघालो. कुठे ते माहित नाही, फक्त निघालोय बस. वाणगावच्या ईस्ट साईडला आलो न थांबलो, कारण मी ऑफरोड राईडला इकडे येऊन गेलो होतो. तर यांना पण ही लोकेशन दाखवली. प्रणय दादा मस्त वारा खात उभा होता. फ्रेम मध्ये आलो असं समजताच दादाने लगेच दात काढले. मस्त लोकेशनला टाटा केलं न प्रज्वल भाऊ बोलतो, 2 बोटं दाखवतो, व्हिडिओ काढ. हायवे क्रॉस केला न लगेच पाऊस आला. मग काय, घातला रेनकोट. एवढा मस्त खडबडीत आणि गोलूमोलू रोड क्रॉस करत आम्ही पोहोचलो एका हिडन लोकेशनवर. हे प्लेस कुठे आहे ते व्लॉगच्या शेवटी समजेलच. सर्वांनी बाईक पार्क केली, कारण आता भला मोठा ट्रेक आहे. सर्वांनी घेतलं मनावर न जेमतेम पाय उचलत निघालो. चालून थकलो तर थोडं ऑक्सिजन घेतलं न पोहोचलो आपल्या हिडन लोकेशनवर, म्हणजेच टिंब टिंब धबधब्यावर. ही हिडन प्लेस मी रिव्हील करणार नाही, कारण इकडची स्वच्छता आणि शांतता आम्हाला खराब करायची नाही. सर्वांना लोकेशन आवडली, कारण ही लोकेशन तुमच्या भावाने शोधली आहे. दैवेश भाऊला राहवलं नाही तर धावत आला. सर्व बाजूलाच. दादा बोलतो, पहिला माझा फोटो घे. चप्पल हातात घेतली न निघालो धबधब्याच्या पायथ्याशी. खाली आलो न वर बघितलं, काय तो भला मोठा धबा धबा. दादूच बोलतो, मला पण घे व्लॉग मध्ये. त्याच्याकडे कॅमेरा फिरवला न भाऊ लगेच लाजला. काय ते दगडी, काय तो धबधबा, नजर हटतच नव्हती. दादाला लोकेशन एवढं आवडलं की नाचायला लागला. गौरव भाऊ तर पाण्याच्या आवाजाचा फुल फील घेत होता. मग मी पण हिरोवाली पोस्ट दिली न 2-3 ठुमके पण मारले. पाऊस आला न सर्वांना भिजवलं. वर गेलो तर प्रज्वल भाऊ पोरीचा मेसेज बघून एकदम खुश. तेवढ्यात दादाने आपले हत्यार काढले. एवढं मस्त लोकेशन न त्यात दादाने 2-3 गाणी वाजवली. सर्वांचे मन भरून आले. त्याच भरलेल्या मनाने प्रितेश भाऊने टोप धुवायला घेतला, कारण आम्ही मॅगी सुद्धा आणली होती. पॅकेट फोडले न स्टोव झापकन पेटवला, बट तो झाप झोप पेटला. 2 मिनिटात मॅगी रेडी. ऋतुराज भाऊ काम करतोय न दोघांचा हातभार तर बघा, नुसता दिखावा. एवढं मस्त लोकेशन, त्यात मॅगी, आय हाय. फुल स्पीड मध्ये संपवली. टोप वगैरे धुतला न मग दादाला बोलले, एक गाना हो जाय. सर्व पॅक केलं न निघालो. तेवढ्यात आला पाऊस. प्रज्वल भाऊने टोपी बनवून दिली, घातली न पोचलो बाईक कडे. हिडन लोकेशनला टाटा केलं न निघालो घरी जायला. रस्त्याच्या बाजूला आवणी बघतच होतो, तेवढ्यात प्रितेश भाऊची बाईक बंद पडली. आम्ही बाहेर निघाले न काय काढ नाही होणार, असं होणारच नाही. गॅरेजला थांबलो न एकदम टकाटक करून निघालो परत. तेवढ्यात दिसले आम्हाला बावड्या गावाचे एकमेव कार्यकर्ते यश कांबळी. यांना संडेला पण एवढी कामं असतात की काय बोलावं. पाऊस आला, रेनकोट घातला, प्रज्वल भाऊला बाईक दिली न पोचलो घरी. आपले धुरंधर बोलतात, संडे पूर्ण वसूल करायचा. मग काय, डायरेक्ट गेलो आमच्या गावातल्या तलावात. 2-3 डुबक्या मारल्या न सरळ गेलो घरी. चला टाटा. असेच अंतरंगी ब्लॉग बघायचे असतील तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय बाय.